या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। 2 तारखेला आलेला आहे चैत्र 2 तारखेला आहे हनुमान जन्मोत्सव, हनुमान जयंती। त्याच पद्धतीने चैत्र पौर्णिमा देखील असणार आहे। तर चैत्र पौर्णिमा कधी लागणार आहे, तर चैत्र पौर्णिमा ही 1 तारखेला लागते। त्यामुळे सगळ्यांचा समग्र असणार आहे की कुलाचार आपल्या कुलदेवीचा केव्हा करायचा। बघा, हनुमान जयंतीचा उपवास हा 1 तारखेलाच असणार आहे, 1 एप्रिल रोजी असणार आहे आणि पौर्णिमा ही सकाळी 7:06 लागणार आहे। आणि सर्व देवांचा कुलधर्म कुलाचार जो काय आहे किंवा देवांना दवना वगैरे जे काही वाहतात ते 1 तारखेलाच करायचं आहे। कारण चैत्र पौर्णिमा जरी गुरुवारी दिलेली असली, म्हणजेच 2 तारखेला जरी चैत्र पौर्णिमा दिलेली असली, हनुमान जयंती 2 तारखेला आहे, पण पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही सकाळी 7:41 संपणार आहे। त्यामुळे तुम्हाला जो कुलधर्म करायचा आहे तो तुम्ही 1 तारखेला करू शकता दिवसभरामध्ये, किंवा 2 तारखेच्या पहाटे 7:41 पर्यंत तुम्ही कधीही कुलाचार करू शकता। बघा, आपल्या आई भगवतीची सेवा तर आपण केलेलीच आहे। चैत्र पौर्णिमेमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्याला जशी जमेल तशी सेवा केलेली आहे। काल राम नवरात्र झालेले आहे, त्याच पद्धतीने आज चैत्र नवरात्रीचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे 27 मार्च रोजचा। तर आपल्याला आतापर्यंत 9 दिवसात कोणत्याच सेवा जमलेल्या नाहीयेत किंवा देवीचा कोणताच कुलाचार करता आलेला नाहीये, पण आता आपल्याला चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या देवीचा कुलाचार करायचा आहे आवर्जून। ज्या प्रकारे शारदीय नवरात्रीला महत्व आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला देखील महत्व आहे। शारदीय नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस देवीचा जागर करतो, कुलाचार करतो, पारायण करतो, दुर्गा सप्तशतीची पाठ करतो, मठामध्ये जाऊन तिथे सामूहिक पारायण करतो आपण। म्हणजे जितकी जास्त होईल तितकी आपण शारदीय नवरात्रीमध्ये सेवा करत असतो। पण चैत्र नवरात्रीमध्ये तुमची इच्छा असून देखील तुम्हाला सेवा करता आली नाहीये किंवा तुमच्याकडून झाली नाहीये किंवा देवीचा कुलाचार झालेला नाहीये, तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला आवर्जून कुलदेवीचा आपल्या कुलाचार करू शकता। कारण बघा, कुलदेवी आपली रक्षणकर्ती आहे, आपली कुळाचं आपलं रक्षण करत असते ती। ज्या प्रकारे कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्हीही आपल्याला माहित असणं, कुलदेव माहिती असतात आपल्याला, पण कधी कधी असं होतं की आपली कुलदेवीचं माहिती नसते आपल्याला। तर अजून देखील तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर आपली कुलदेवी कोणती आहे हे अगोदर जाणून घ्या। कारण आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या येतात, अडचणी येतात, या सगळ्या अडचणी कशामुळे येतात, आपल्या कुलदेवीचा माहित नसते। किंवा कधी कधी असं होतं आपण कुलदेवी समजून आपल्या कुलदेवी, समजा आता तुळजाभवानी तुमची कुलदेवी आहे आणि तुम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईची तुम्ही सेवा करता, म्हणजे आईची सेवा करायची सोडून तुम्ही मावशीची सेवा करताय, तिच्या बहिणीची सेवा करताय असं म्हटलं तरी देखील चालेल। अशा पद्धतीने तुमच्याकडून चुका होतात। आता तिची सेवा करताय म्हणून आई बघा, म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवीची तुमच्या हातातून सेवा घडली पाहिजे। तिची सेवा करताय म्हणून ती गोष्ट होत नाही, पण तुम्ही तिची आपल्या आई भगवतीची सेवा करत नाही म्हणून ती गोष्ट होत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये काही ना काही संकट येत असतात, सतत कोणतरी आजारी पडत असतं, किंवा आपल्या घरामध्ये एखादं काम यशस्वी होत नाही कारण आपल्या कुलदेवीचा कुलाचार होत नाही। कुलदेवीचा जो काही कुलधर्म करावा लागत असतो, कुलाचार करावा लागत असतो, आईचा जो जागर करावा लागत असतो, ते आपल्याकडून काहीच होत नसतं। वर्षातून एकदा तरी आपल्याला मूळ पीठावरती जावं लागत असतं, ते देखील आपल्याकडून होत नसतं। आईला मान सन्मान द्यावा लागत असतो, ते देखील आपल्याकडून होत नसतं। यामुळे आपल्याला या समस्या उद्भवत असतात। त्यामुळे आपली कुलदेवी कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। नक्कीच या संबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच बनवण्यात येईल, किंवा याच्या अगोदर देखील मी बनवलेला आहे। तुम्ही तुम्हाला थोडंसं करावं लागेल, सर्च केलात तर तुम्हाला ते देखील माहिती मिळून जाईल। बघा, आता कुलदेवीचा कुलाचार कशा पद्धतीने करायचा, या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या। चैत्र नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस तुम्हाला देवी आईची कोणती सेवा करणं जमलं नाहीये किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करणं जमलं नाहीये, तर तुम्ही या दिवशी आवर्जून पाठ करू शकता। या दिवशी तुम्ही हवन आवर्जून करू शकता। या 9 दिवसामध्ये तुम्हाला हवन करता आलं नाहीये तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला आवर्जून हवन करू शकता। चैत्र पौर्णिमेला हवन करण्याचं महत्व काय, तर बघा, आपल्या ज्या काही देवीच्या जागृत तत्व या पृथ्वी तलावावरती असतं, ते जागृत तत्व ती पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये एकवटली जावी। आपल्या घरावरती तिच्या जे सुरक्षा कवच आहे ते आपल्या घरामध्ये घराभोवती किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरती जास्त प्रमाणात असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। आणि हवनामुळे घरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, वाईट बाधा आहेत, नकारात्मकता आहे, किंवा बघा जीवजंतू देखील जे काही आहे ते सगळे नष्ट होत असतात आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा
सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. ज्या काही बाधा आहेत त्या देखील नष्ट होत असतात. त्यामुळे आपल्याला आवर्जून हवन करायचं असतं. त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचा असेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही आवर्जून करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे दिव्या कवचंपासून क्षमापराध क्षमापण स्तोत्रपर्यंत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. त्याच पद्धतीने बघा आता सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा तुम्हाला कोणतीच म्हणजे ही देखील सेवा करणं शक्य नाही, म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाहीये तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा करू शकता. तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र बोलायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसून आई भगवतीच्या समोर एक तुपाचं निरंजन लावायचं आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आणि सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कुंकुमार्चन. अतिशय प्रिय व अतिशय प्रभावी आणि अतिशय आवडती कोणती सेवा असली आपल्या आई भगवतीची ती म्हणजे कुंकुमार्चनची सेवा आहे. कारण कुंकुमामध्ये इतकी ताकद आहे की बघा म्हणजे कुंकुमामध्ये इतकी शक्ती, प्रचंड शक्ती आहे की त्या कुंकुमापुढे कोणीही देखील आडवं येत नाही किंवा ते कुंकू आपल्याला हरू देखील देत नाही. अशा पद्धतीची कुंकुमामध्ये शक्ती आहे. आपल्याला कुंकू आईच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचा 16 वेळा पाठ करू शकता. श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला तुम्ही कमलात्मक मंत्र लावून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता कमलात्मक मंत्र कसा लावायचा? हरि ओम हिरण्यवर्णा हरण्यम सुवर्णरजसस्त्रजाम चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवे नमः. अशा पद्धतीनं श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून आपल्याला आई भगवतीला कुंकुमार्चन करायचं आहे. नंतरची गोष्ट आहे बघा, तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम असेल, घरामध्ये धनलक्ष्मी कुंचम जर असेल तर आवर्जून ते सिद्ध करा. दर पौर्णिमेला सिद्ध करावं. आणि चैत्र पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. या दिवशी आपण कुळाचार देखील करत असतो. त्यामुळे या दिवशी आवर्जून सिद्ध करायला जे धनलक्ष्मी कुंचम आहे ते सिद्ध करायला विसरू नका. धनलक्ष्मी कुंचम बद्दल किंवा ती सेवा कशा पद्धतीने करायची या संबंधीचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच या संबंधीचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. कारण माझ्याकडे देखील धनलक्ष्मी कुंचमचा सेट आहे, मी देखील सेवा करते. त्याच पद्धतीने बघा, कुळाचाराच्या वेळेस आपण भरपूर लोक पुरणपोळी देखील करतात किंवा पुरणाच्या दिव्यांनी आईचा जागर करतात, आईची कुळाचार करतात, म्हणजेच आरत्या करतात. पुरणाचे 21 दिवे केले जातात आणि त्याने आपल्या आई भगवतीची आरती केली जाते. तुमच्या घरी, तुमच्या गावामध्ये बघा, गाव वेश ओलांडलं की प्रत्येकाची परंपरा, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येक गावाची पद्धत, परंपरा ही दरवेळेस मी सांगत असते वेगवेगळी असते. जर तुमच्या गावात जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही कुळाचार आपल्या आई भगवतीचा करायचा आहे. मी सांगते म्हणून अशा पद्धतीनेच करायचा असा हट्टहास करू नका. कारण आपली परंपरा जपणं हे आपल्या हातात आहे. आज आपण आपल्या परंपरा जपल्या तर पुढची पिढी आपलं बघूनच शिकणार आहे. पुढची पिढी देखील आपल्या याच परंपरा पुढे अशाच जिवंत ठेवणार आहे. यासाठी ज्या काही रूढी परंपरा आपल्या चालीरीती आहेत त्या पद्धतीत तुम्हाला आपल्या आई भगवतीचा कुळाचार करायचा आहे. त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये कोणालाच आपल्या आई भगवतीची ओटी भरता आली नाही, खणा नारळानं ओटी भरता आली नाही तर तुम्ही आवर्जून या दिवशी आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे. आई भगवतीचा मान सन्मान करायचा आहे. ओटी कशी भरायची, योग्य पद्धत कोणती, आईला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. नक्कीच आपल्या चॅनलला त्या व्हिडिओवरती नक्कीच व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. त्याच पद्धतीने या दिवशी एक किंवा 2 सवासनं देखील जेवू घातलं जातं. जेवू घालावं असाच काय अट्टहास नाही आहे, पण घरामध्ये आपल्या एखादी सवासनं आली तर तिला मोकळं जाऊ देऊ नका. तिला चहा पाणी तर विचारायचं आहे, तिला काहीतरी गोड खायला द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने तिची ओटी भरायची आहे. आता ओटी भरायची म्हटल्यानंतर तिला म्हणजे साडीच घ्यावी असं नाही आहे. तुम्ही ब्लाऊज पीस किंवा खण म्हटलं जातं, खणा नारळ तिची ओटी भरा. आणि आपल्या म्हणजे आई भगवतीच्याच रूपाने ते आपल्या घरामध्ये आलेले असते. त्यामुळे या दिवशी कोणाचा रागराग करू नका, कोणाविषयी द्वेष मनामध्ये ठेवू नका आणि फक्त आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे, कुळाचार करायचा आहे. एक उपाय म्हणजे लवंगाचं अर्चन आपल्या आई भगवतीला करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर कलावा असेल लाल रंगाचा तर तो कलावा घ्यायचा आहे. 11 लवंगा घ्यायच्या आहेत. 11 लवंगा ह्या तुटलेल्या नसाव्या, अख्खं फुल असावं,
व्यवस्थित देठ असावे अशा 11 लवंगा एकाखाली एक अशा गाठ बांधून एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला आपल्या आई भगवतीच्या चरणी 1 वेळा सिद्धकुंचिका स्तोत्रम त्या माळेवरती तुम्ही बोला किंवा 16 वेळा बोला आणि ती माळ आपल्या आई भगवतीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माळ तुम्ही निर्माल्यात टाकू शकता। नंतर लवंगाचं अर्चन अजून एक प्रकारे केलं जातं, दुसरं म्हणजे 21 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। 21 लवंगा अशाच अख्खं फुल असावं, तुटलेलं नसावं, अखंड लवंग असावी आणि ही लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येक लवंग अर्पण करताना तुम्हाला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे। आता तुम्हाला लवंग कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे, जे अखंड फुल आहे ते म्हणजे जे फुलाचा भाग आहे तो आपल्याकडे आणि जो देठाचा भाग आहे तो आपल्या आई भगवतीकडे, अशा पद्धतीने व्यवस्थित नुसतं असं घेऊन टाकायचं नाही, फक्त व्यवस्थित फुल उचलायचं। तुम्हाला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमः म्हणायचं आहे आणि आपल्या आई भगवतीच्या चरणाशी ती लवंग अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने 21 लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्या आईचा कुलाचार कुलधर्म आपल्याला करायचे आहे। जे उपाय सांगितले ते उपाय करायचे आहे। या उपायामुळे घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, बाधा आहे, त्या सगळ्या दूर व्हायला मदत होते। आपल्या आईचं जे सुरक्षा कवच आहे ते आपल्या घरावरती घरातील प्रत्येक व्यक्तीवरती राहत असतं। त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या आई भगवतीचा जो काही कुलाचार करायचा राहून गेला असेल किंवा सेवा करायच्या राहून गेल्या असतील तर या सेवा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही नक्कीच करू शकता। तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।